माझा एक मित्र आहे जो गव्हर्नमेंट जॉब करतो, परंतु महिन्याच्या शेवटी सॅलरी आली तरी कुठेतरी तो नाखुश असतो. का तर आजकाल जे आपण बघतोय, मोबाईलवरती रील्स बघतोय, युट्यूबवरती चॅनल्स बघतोय, त्यांची जी लाईफस्टाईल आहे, त्यात जे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांची लाईफस्टाईल बघून त्यालाही असं वाटतं की यार मी सुद्धा युट्यूबमध्ये करिअर केलं असतं, मी सुद्धा सोशल मीडियामध्ये करिअर केलं असतं, मी सुद्धा अशी लाईफ जगलो असतो. मित्रांनो, जी आपण सोशल मीडियाची लाईफ बघतोय कुठेतरी एक दिखावायची लाईफ असते, ती आपण म्हणायला काय हरकत नाहीये. म्हणजे तुम्ही गाडीसोबत फोटो टाकाल, तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊन फोटो टाकाल, रिअल फोटो नसतात ते, कुठेतरी एक 5 मिनिटाचे क्षणिक सुख असतात. तेच दुसरा एक माझा मित्र आहे जो सोशल मीडियामध्ये कार्यरत आहे. खूप चांगला इन्कम आहे, परंतु त्यालाही कुठेतरी असं वाटतं की इन्कम सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत, परंतु मी सुद्धा गव्हर्नमेंट जॉबला असतो, माझी लाईफ सिक्युअर असते, मला समाजामध्ये इज्जत असते, मला कुठेतरी एक परफेक्ट स्थान मिळालं असतं आणि माझ्या काय भविष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा भविष्याचं माझं टेन्शन आहे ते मिटलं असतं. मित्रांनो, दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी बेस्ट आहेत. दोन्ही माझे मित्र आपापल्या ठिकाणी योग्य आहेत, परंतु जसं म्हणतात ना की लांबून डोंगर लहानच दिसतो, म्हणजे जवळ गेल्यानंतर डोंगर ऑलरेडी मोठा असतो, लांबून तो लहान दिसतो. गव्हर्नमेंट जॉबला वाटतंय की सोशल मीडिया इझी आहे, सोशल मीडियात काय आत्ता व्हिडिओ टाकला, व्ह्यू आले, मोठा झालो, मला पैसे मिळाले. सोशल मीडियावाल्या मित्रांना काय वाटतं की गव्हर्नमेंट जॉब इझी आहे यार, आत्ता गेलो आपण, आत्ता भरती झालो, एक एक्झाम दिली की आपण गव्हर्नमेंट जॉब मिळवला, आपल्याला सॅलरी सुरू झाली. तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो, आपल्या चॅनलवरती मॅक्झिमम जी मुलं आहेत ती पोलीस भरती, SSCGD, आर्मी भरती करतात. एक भरती किंवा एक गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी तुम्हालाही माहिती आहे किती कष्ट घ्यावे लागतात. म्हणजेच काय, तुम्हाला अभ्यास करावा लागतो, फिजिकली फिट राहावं लागतंय, अपडेट राहावं लागतंय पूर्णपणे या गव्हर्नमेंट जॉबसाठी. त्याचसोबत मित्रांनो, सोशल मीडियामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडियामध्ये सुद्धा तुम्हाला जर तुमचा युट्यूब चॅनल असेल, तुम्हाला कंटेंट अपडेटमध्ये राहावं लागतंय. त्याच्यानंतर तुम्हाला सगळं एडिटिंग, तुमचं व्हॉइस ओव्हर, तुमच्याकडे इक्विपमेंट असणं सगळ्या गरजेचं आहे, तर तुमचा सोशल मीडिया ग्रो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला तेच पाहायचं आहे की तुम्हाला जर करिअरमध्ये पुढे जायचं असेल, तुम्ही जर 10वी पास असाल, 12वी पास असाल किंवा तुम्ही करिअरचा आत्ता विचार करताय आणि करिअरमध्ये तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब किंवा सोशल मीडिया याच्यापैकी जर तुम्हाला एक निवडायची जर वेळ आलेली असेल, तुम्हाला नक्की पुढे जाऊन काय करायचं हे जर कळत नसेल तर नक्कीच तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSTD अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल किंवा अशाच प्रकारचे वेगवेगळे कंटेंट पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी ठीक आहेत, दोन्ही गोष्टी आपापल्या ट्रॅकवरती बेस्टच आहेत. जसं गव्हर्नमेंट जॉब झालं किंवा सोशल मीडिया झालं, तर आपण थोडक्यात काही पॉझिटिव्ह पॉईंट बघणार आहोत, काही निगेटिव्ह पॉईंट दोन्ही गोष्टींचे बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण गव्हर्नमेंट जॉबचा विचार करूया. तर गव्हर्नमेंट जॉबचं काय होतं मित्रांनो, तर पॉझिटिव्ह पॉईंट तर आहेतच, त्यासोबत निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आहेतच. तर पॉझिटिव्ह पॉईंट मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बेस्ट सॅलरी मिळते मित्रांनो. म्हणजेच काय, एक सिक्युअर सॅलरी. तुम्हाला माहिती आहे की 31 तारखेला किंवा 30 तारखेला मला एवढे हजार रुपये, एवढे लाख रुपये मला माझ्या अकाउंटवरती मिळणार आहेत. त्या प्रकारे तुम्ही तुमचं नियोजन करू शकता, त्या प्रकारे तुमच्या आयुष्याचं पूर्णपणे एक डिवायडेशन तुम्ही त्यामध्ये करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला गव्हर्नमेंटकडून अकोमोडेशन अवेलेबल होतं, म्हणजे जसं की तुम्हाला राहायला घर मिळतं, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी गाडी मिळते किंवा त्याचे अलाउन्सेस मिळतात. ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला मेडिकल जर इमर्जन्सी आली किंवा मेडिकलचे तुम्हाला जे काही खर्च आहे ते गव्हर्नमेंटकडून मॅक्झिमम डिपार्टमेंट जे काही ते प्रोव्हाइड करतात, त्यामुळे मेडिकलचा तुमचा जो काही खर्च आहे तो निघून जातो. म्हणजे ती एक डोक्यातून गोष्ट निघून जाते. चौथी गोष्ट मित्रांनो, पॉझिटिव्ह पॉईंट म्हणला तर आपल्याला एक समाजामध्ये एक वेगळी ओळख मिळते, समाजामध्ये एक उभं राहायला एक स्थान मिळतं, त्याच्यामुळे एक बेस्ट असं एक इमेज म्हणून किंवा बेस्ट असं एक नाव आपल्याला समाजामध्ये मिळून जातं, गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर. पाचवी गोष्ट मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे काय, जर तुम्ही तरुण असाल आणि तुमचं लग्न करायचं असेल तर गव्हर्नमेंट जॉब असेल तर कुठेही अडचण येत नाही, बऱ्यापैकी मुलगी किंवा मुलगा मिळून जातो आणि आपलं लग्न एक जास्त मेहनत न घेता होऊन जातं. हे आजकालच्या समाजामध्ये चाललेल्या ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यावर मी सांगतोय मित्रांनो. तर हे झाले पॉझिटिव्ह पॉईंट आपल्या गव्हर्नमेंट जॉबचे. निगेटिव्ह पॉईंट मी थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो गव्हर्नमेंट जॉबचे काय आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह पॉईंटचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी एक तर वेकेन्सीज कमी निघतात मित्रांनो, आणि वेकेन्सीज निघाल्या तर त्यासाठी कॉम्पिटिशन सुद्धा खूप आहे. म्हणजे एका वेकेन्सीसाठी जवळजवळ 10,000, 1,000, 2,000 एवढ्या मुलांनी फॉर्म भरलेले असतात आणि त्यातून आपल्याला ती जॉब मिळवायचा असतो. हा झाला पहिला निगेटिव्ह पॉईंट. दुसरा निगेटिव्ह पॉईंट, जर इन केस तुम्ही चला गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागलात सुद्धा
तर त्याच्यामध्ये तुम्हाला जॉबला लागल्यानंतर सुद्धा मेहनत घ्यावी लागते. म्हणजेच काय की तुम्हाला प्रॉपर एक लिमिटेशनमध्ये राहावं लागतं. तुम्हाला डेली जे काही तुमचं टायमिंग आहे ते मेंटेन करावं लागतं. जे तुमच्यावर डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिनमध्ये तुम्हाला राहावं लागतं. काही केसेसमध्ये तुम्हाला घर सुद्धा सोडावं लागतं. म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहेत त्यांना आपल्याला घरापासून दूर 2-2, 3-3 वर्ष राहावं लागतं. सुट्टी जी असते वर्षातून 1 ते 2 महिने त्यातून तुमची कामे करावी लागतात. कुठेतरी आपल्या नातेवाईकांपासून आपण दुरावले जातो. आपल्या घरापासून कुठेतरी आपण दुरावले जातो. आपल्या मित्रमैत्रिणींपासून आपण दुरावले जातो. हे यातले निगेटिव्ह पॉईंट आहेत मित्रांनो. आणि लक्झरियस लाईफचा जर विचार करत असाल गव्हर्नमेंट जॉबमध्ये, खूप कमी असे जॉब आहेत गव्हर्नमेंट जॉब की ज्यात तुमची लक्झरियस लाईफ मिळू शकते. म्हणजे जे चांगले सॅलरीचे आहेत. म्हणजे तुम्ही MPSC पास झालात, UPSC पास झालात किंवा तुम्ही एक क्लास 1चे ऑफिसर झालात तर कुठेतरी लक्झरियस लाईफ मिळू शकते. परंतु जर तुम्ही कॉन्स्टेबलमध्ये गेलात किंवा तुम्ही एक लोअर रँकमध्ये जर गेलात लक्झरियस लाईफ मुश्किल आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर विचार केला असेल चला मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला, मी एक मोठी गाडी घेईन किंवा मी मोठा बंगला बांधेन किंवा मी इकडे तिकडे फिरायला जाईल, असं होणार नाहीये मित्रांनो. एक लेवल म्हणजे जवळजवळ नोकरीची तुमची 10-15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही पैशाचं व्यवस्थापन परफेक्ट केलं असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकाल. अन्यथा यामध्ये हे शक्य नाहीये गव्हर्नमेंट जॉबमध्ये. फक्त तुम्ही तुमचे महिने ढकलू शकता, तुम्ही थोडीफार सेव्हिंग ठेवू शकता, तुमची लाईफ सिक्युअर करू शकता. हेच ह्या गव्हर्नमेंट जॉबचं सत्य आहे मित्रांनो. हे झालं गव्हर्नमेंट जॉबबद्दल मित्रांनो. आता वळूयात आपल्या सोशल मीडियाकडे. म्हणजेच काय, सोशल मीडियामध्ये फक्त युट्यूबच येत नाही, तसं इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, ब्लॉगिंग झालं. म्हणजेच काय आपण वेबसाईट वगैरे बघतो. भरपूर असे प्लॅटफॉर्म आहेत ज्यातून तुम्ही पैसे मिळवू शकता. डिजिटल मार्केटिंग झालं, फ्रीलान्सिंग झालं. तर यापैकी तुम्हाला मित्रांनो काय तर पॉझिटिव्ह पॉईंट याची पाहिले मित्रांनो. तर पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे लिमिट्स नाही आहेत या सोशल मीडिया या कंटेंटमध्ये. तुम्ही असंख्य पैसा कमवू शकता जर तुमची मेहनत करायची तयारी असेल, तर जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही हवा तेवढा पैसा कमवू शकता. दुसरी गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं लक्झरियस लाईफ तुम्ही जगू शकता जर तुम्ही चांगलं कंटेंट दिलं, चांगल्या सगळ्या गोष्टी केल्या. तिसरी गोष्ट तुम्हाला घर सोडावं लागत नाही, तुम्ही तुमचं प्लेस सोडावं लागत नाही, तुम्हाला काही म्हणजे लिमिटेशन्समध्ये राहावं लागत नाही. डिसिप्लिन नाही केलं तरी चालतंय. जर तुम्ही परफेक्ट काम करत असाल तर तुम्हाला घरातून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी यांना सोडायची काहीही गरज नाहीये आपल्या सोशल मीडियामध्ये. चौथी गोष्ट मित्रांनो पॉझिटिव्ह म्हटलं तर याच्यामध्ये तर सोशल मीडियामध्ये आपली लाईफस्टाईल जी आहे ती लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज होऊन जाते. आपण एक सेलिब्रिटी लाईफ जगायला लागतो. दुसरी गोष्ट 4 माणसं आपल्याला ओळखतात आणि तीच गोष्ट खूप होऊन जाते आपल्याला. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह काही थिंकिंग आहेत सोशल मीडियाबद्दल. निगेटिव्ह पॉईंटचा जर विचार केला मित्रांनो तर निगेटिव्ह पॉईंटमध्ये पहिली गोष्ट लाईफ सिक्युअर आपण मानू शकत नाही सोशल मीडियामध्ये. कारण की सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे कधी काय बंद होईल सांगता येत नाही. जसं आपण टिकटॉकचं जर उदाहरण घेतलं मित्रांनो तर 2019 साली टिकटॉक बंद झालं, त्याच्यानंतर ते चालूच झालं नाही. तसंच युट्यूब असू द्या, ब्लॉगिंग असू द्या, काही असू द्या, कधीही बंद होऊ शकतं. त्यामुळे आपलं इन्कम सोर्स बंद होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो आपला ॲडसेन्स असतं. म्हणजे जे ॲडसेन्स आहेत ते ॲडसेन्स ब्लॉक होऊ शकतात, आपले युट्यूब चॅनल हॅक होऊ शकतात किंवा कुठेतरी आपला कंटेंट कमी होऊ शकतो. ती सुद्धा गोष्ट आहे. तिसरी गोष्ट समजा तुमचं आजार पण आलं, तुम्हाला मेडिकल क्लेम वगैरे नाहीये, जर तुम्ही इन्शुरन्स वगैरे घेतला तर तुम्हाला मेडिक्लेम होऊ शकतं. परंतु जर ते नसेल तर तुम्हाला एमर्जन्सीमध्ये मेडिकलच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. आणि जर समजा मित्रांनो मेडिकल तुम्ही गेलात, मोठी काही एमर्जन्सी आली तर तुमचा पूर्णपणे कंटेंट स्टॉप होऊ शकतो, तुमचा इन्कम सोर्स स्टॉप होऊ शकतो. हे निगेटिव्ह पॉईंट आहेत. चौथी गोष्ट मित्रांनो ते म्हणजे काय, समाजात तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. किती चांगला कंटेंट क्रिएटर असू द्यात, किती चांगला ब्लॉगर असू द्यात, किती चांगला तुमचा युट्यूबर असू द्यात, त्याचा कंटेंट जरी चांगला असेल तर त्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की हा यार युट्यूबवर काम करतोय, हा यार जर इंस्टाग्रामवरती काम करतोय, हा यार ब्लॉगिंग करतोय. भले त्यांनी 2-3 लाख रुपये महिन्याला कमवू द्यात पण त्याच्याकडे त्या नजरेने पाहिलं जात नाही की ज्या नजरेने गव्हर्नमेंट जॉबवाल्या मित्राकडे पाहिलं जातं. तर हे काही निगेटिव्ह पॉईंट आहेत मित्रांनो सोशल मीडियाचे. तुम्हाला कोणते बेस्ट आहेत, कोणते निगेटिव्ह? प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात मित्रांनो. एक छापा असतो, एक काटा असतो. तसं प्रत्येक गोष्टीला सुद्धा 2 बाजू असतात. गव्हर्नमेंट जॉबला सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे आणि सोशल मीडियाला सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. आता मित्रांनो हे 2 पॉईंट निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट जर आपण पाहिल्यानंतर पुढे जर गेलोत तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जर तुम्ही सोशल मीडियामध्ये काम करणार असाल तर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट जर परफेक्ट केली, तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं, तुम्ही SIPs केल्यात आणि तुम्ही एक तुमचा सिक्युअर फंड जर साईडला काढून ठेवला तर सोशल मीडिया कुठेतरी जर आपण पर्सेंटेज वाईज पाहिलं तर 60% सोशल मीडिया आणि 40% गव्हर्नमेंट जॉब
असं आपण म्हणू शकतो. 10% कुठेतरी इकडे बेस्ट ऑफ सोर्स ऑफ इन्कम आहे का? तर आहे मित्रांनो. फक्त परफेक्ट मेहनत घ्यावी लागते. मेहनत तर तिकडेही घ्यावी लागते. तुम्हाला ग्राउंड करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, रोज व्यायाम करावा लागतो, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इकडे सुद्धा रोज तुम्हाला कंटेंट टाकावा लागतो, रोज नवीन अपडेट द्यावे लागतात, तरच तुमच्या ह्या दोन्ही गोष्टी पॅरलमध्ये चालतात मित्रांनो. आता मित्रांनो कन्क्लुजनवरती येऊयात. म्हणजे हे मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर गव्हर्नमेंट जॉब करायचा की सोशल मीडियाकडे जायचं, हे जर आता तुम्हाला विचारलं कोणी, तर तुम्हाला मी सजेस्ट करेन स्वतः. माझं कन्क्लुजन हे आहे की तुम्ही दोन्ही गोष्टींकडे पाहू शकता. जसं मी आज करतोय, मी गव्हर्नमेंट जॉब सुद्धा करतोय, मी कंटेंट पण देतोय. म्हणजे मी युट्यूबवरती तुम्हाला थोडक्यात जॉब अपडेट देतोय किंवा काही चांगल्या गोष्टी सांगतोय मित्रांनो. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी काय करायला लागेल मित्रांनो तुम्हाला, जर तुमचं वय 18 ते 25 पर्यंत असेल तर तुम्ही मित्रांनो आत्ता गव्हर्नमेंट जॉबचा विचार करा. त्यासोबत युट्यूबचं कंटेंट सुद्धा करा किंवा तुम्ही इंस्टाग्राम जर करत असाल ते सुद्धा कंटेंट करा. फक्त तुम्हाला तुमच्या आतमध्ये मेहनत आणि डिसिप्लिन ठेवावी लागणार आहे. म्हणजेच काय, दोन्ही दगडावर पाय ठेवायला लागणार मित्रांनो. थोडक्यात सांगतो मित्रांनो, जर तुमचं वय 18 ते 25 असेल तर तुम्ही दोन्ही गोष्टींची जर तयारी केली तर जिकडे आधी तुम्हाला लक तुमचं घेऊन जाईल तिकडे तुम्ही जाऊ शकता. इन केस तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळाला तर तुम्ही ते जॉब करत करत तुम्ही सोशल मीडिया सुद्धा सांभाळू शकता. त्यात काही एक प्रॉब्लेम नाहीये. परंतु तुमचं जर वय निघून गेलं असेल, तुमचं वय 30-35 कडे गेलं असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन की छोटा मोठा जॉब करत करत तुमचं जोपर्यंत युट्यूब किंवा तुमचं बाकी सोशल मीडिया ग्रो होत नाही, छोटा मोठा जॉब बघा आणि तुम्ही पूर्ण फोकस तुमच्या सोशल मीडियाकडे करा. नक्कीच तुम्हाला सोशल मीडिया वर आणू शकतो. तिसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला सोशल मीडियाच निवडायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कॉम्पिटिशन खूप आहे आणि मेहनत सुद्धा खूप करावी लागणार आहे मित्रांनो. तर तुम्ही सोशल मीडियामध्ये वर येऊ शकता, पण गॅरंटी कमी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन की तुम्ही जॉब सुद्धा ट्राय करत राहा आणि त्यासोबत तुमचं सोशल मीडियाकडे सुद्धा लक्ष असू द्या. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडले असलं मित्रांनो नक्कीच लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.